राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेचा आजचा शेवटचा पेपर होता. भूगोल या विषयाने संपला. आपण सध्या आहोत बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील छत्रपती संभाजी विद्यालयात झालेल्या परीक्षेच्या आपण काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. 10वीचे जे आजचा भूगोलचा पेपर होता खूप म्हणजे सोपा होता. असं वाटलं नाही की 10वीचा पेपर आहे, बोर्डचा आहे. आपला फ्री वातावरणात झाला, स्ट्रिक्ट झाला, चिटिंग वगैरे काही झाली नाही. मी छत्रपती संभाजी विद्यालय वाकुळणी येथील विद्यार्थिनी. पण पेपर म्हणजे तो खूपच सोपा होता आणि गायडिंगचे सर त्यांनी तर गायडिंग चांगली केली. चिटिंग नावाची गोष्ट नव्हती. आणि खरंच मी आपल्या शाळेचे परत जे शासनाने जे आपलं नियोजन केलं कॉफी बंद, ते मी खरंच त्याला प्राधान्य देते. मी प्रतीक्षा एकनाथ नागरे. आमची छत्रपती संभाजी विद्यालय वाकुळणी येथे आज बोर्डाचे पेपर पार पडले. एकदम छान आणि सोप्या मोकळ्या वातावरणामध्ये इथे पेपर झाले आणि पेपर देण्यासाठी फार मजा आली. सर्वांनी आशीर्वाद दिले आणि त्यातून पेपर म्हणजे नेमका कसा असावा आणि आयुष्याची पुढली वाटचाल ह्या पेपर मधून कशी आम्हाला समजण्यासाठी फार महत्वाची आणि मदत ठरली. नमस्कार, मी दीपक बाळवाग, छत्रपती संभाजी विद्यालय वाकुळणी. शासनाच्या सूचनेप्रमाणे आमची परीक्षा अतिशय छान प्रकारे पार पाडली. आता शेवटचा दिवस. शाळेत 3 वर्षापासून आलो होतो, आता शाळेतून जावंसं वाटत नाही. शाळा म्हणजे एक विद्येचे मंदिर असते, विद्येचे मंदिर हे सोडू वाटत नाही. आमची परीक्षा अतिशय छानपणे पार पाडली. शासनाच्या सूचनेप्रमाणे अतिशय कडक परीक्षा होती. आजचा दिवस हा शेवटचा आहे. आजचा दिवस हा खूप स्मरणात राहावा असं वाटत आहे. धन्यवाद. माझे नाव गायत्री तुकाराम काळे आहे. मी छत्रपती संभाजी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय वाकुळणी या शाळेची विद्यार्थिनी. आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस. परीक्षेचा शेवटचा नाही तर शाळेचा सुद्धा शेवटचा दिवस आहे. आज शाळा म्हणजे काय हे आज कळतं, कारण की ज्या दिवशी आपण शाळेचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी शाळेचं खरं महत्व कळतं. आज शाळेचा शेवटचा पेपर होता. सुरुवातीपासूनच आणि शेवटपर्यंत शाळेचे पेपर हे मुक्त वातावरणात आणि कॉफी मुक्त पद्धतीने घेतले गेले आहेत. सर्व शिक्षकांनी यासाठी खूप मेहनत घेतली आणि अशा प्रकारे पेपर छान पद्धतीने पार पडले. जीवनातील पहिला टप्पा पार पडताना खूप नाराजी व्यक्त होत आहे, कारण की या शाळेनं सर्व काही मला शिकवलं आणि भविष्यात मला एका जज व्हायचं स्वप्न आहे आणि यासाठी या शाळेतल्या शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केलं आहे. या शाळेतले शिक्षक सर्व आणि खास कर जगरवार सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं. माझ्या सर्व समस्या सोडवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आहे. तसेच बोंडे सर, पटाडे सर सर्वांनी खूप मदत केली आहे. खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं. शाळेसारखी माया कुठेच लावली जात नाही. असं म्हणतात ना की आई वडील पहिले गुरु असतात, तर दुसरे गुरु हे शिक्षकच असतात. कारण की घरापासून तर शाळेपर्यंत आई वडील सोडतात, पण शाळेत पूर्ण जबाबदारी हे शिक्षकच घेत असतात. त्यांच्या मायेखाली विद्यार्थी वाढत असतात आणि विद्यार्थ्यांना संस्कार घडवत असतात. आपल्या परिसरातील सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी मराठी अस्मिता न्यूज जालना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.